आज शेवटचा दिवस आहे, तर आज भरपूर तिथं गर्दी राहणार आहे. पण तरी पण ती जायचं आहे. नेती का ठेवती घरी? काय झालं का? आलो आम्ही विठ्ठल माळावर. दीदी, अ दीदी, कुठं आली तू? हा, चल चल चल, पळू नको. नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, वैशू सुदर्शन या युट्यूब चॅनलमध्ये. तर हे बघा, इकडं चालू आहे तयारी निघायची. चप्पल पण चालली देवाजवळ आणि कीर्तनाला जायचंय. आईपेक्षा पुढं तिला पाहिजे. दीदी, तू घरीच थांब. हा, कोणती गोष्ट सांगते मला? काय सांगते? चप्पल घरात आणत असते हातात धरून. तर जायची तयारी चालू आहे वैष्णव घरी. वैष्णव, तू गाणे चालली कीर्तनाला? हिला बरं वाटना, आजीला पण बरं वाटना, त्याच्यामुळं घरी येते आणि घरचं आटपते. कारण इथून 3-4 किलोमीटर आहे विठ्ठलमाळ. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून आता पुढं, कारण मी रोज नेऊन सोडतोय. पण मग आज शेवटचा दिवस आहे, तर आज मी व्हिडिओ घेणार आहे तिथं. कुठून? ते बघा, तिथं पावती फाडली ना तर असं फोटो देतात. हे बघा, या सेम असं मंदिर आहे तिथं बांधलेलं. आता मी तुम्हाला डायरेक्टली दाखवणारच आहे तिथं. आणि आजी थोड्या बिमार आहे, आजीचं पोट बिघडलेलं आहे, त्याच्यामुळं आजी बसून आहे. नाना पण घरी थांबणार आहे त्यांच्यासाठी, कारण डॉक्टर येणार आहे घरी इकडे. तर डॉक्टर येणार आहे घरी, त्यांना एक सलाईन लावली की ओके होऊन जाईल. त्या सलाईन बिलाईन लावायची त्यांना एक. तर चला, मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो कुठं कुठं जाणार आहे म्हणून. आपण मंदिर कसं आहे, काय तिथं कसं डेकोरेशन केलेलं आहे, एवढं म्हणजे आमच्या पूर्ण 10 ते 12 गावात मिळून तिथं सप्त्याचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यामुळे एक नंबर असा सप्ताह आहे. तर चला, मी भेटतो तुम्हाला लगेच. काय झालं? हा, काय होत नाही म्हणा. तुम्हाला धरून बसशील का? बसशील. हाताला मग मला हात धरशील का? माझ्याजवळ बसशील का? बसशील ना? हा, डॉक्टर येले म्हणा. मस्त पैकी डॉक्टर आल्यावर सलाईन घेऊ. ते बघ, आजीचं पोट बिघडलं. तू नको जाऊ ना मग आज आई सोबत, घरी थांब. दिदे, हा, कोणाला आवाज दिली? त्यावनी काय म्हणते? आमच्या आजीचं नाही का दुखलं. आमच्या आजीचं मग डॉक्टर आजीला ना पप्पा सलाईन द्यायला. हा, काय होतं? नाही म्हणा. ए दीदी, कुठं चालली तू आज? विठ्ठल माळावर चाललो म्हणा कीर्तनाला. कुठं चालली? कीर्तनाला. तर हे बघा, रोज जातीये आई सोबत विठ्ठल माळावर. तिथं कीर्तन चालू आहे बघा. नवीन मंदिर झालेलं आहे तिथं. त्याचा कळसाचा कार्यक्रम ते आहे, त्याच्यामुळे 5 दिवसाचं कीर्तन ठेवलेलं होतं तिथं. आणि ही रोज जाती आई सोबत. आई, 3 दिवस झाले चालली तू? हा,
बुधवार गुरुवार शुक्रवार हिला नको नेऊ ना. मंगळवार पासून चाललं का? काय होतं का तुला सुदर्शन घरीच राहा तू. एक सुदर्शन सगळ्यांची नाव गेले मला काय म्हणायची. काय कानू कशाला जाती तू आईसोबत माझ्या? माझ्या आईसोबत कुठे चालली? मी हा? आज सुदर्शनलाच नेते बाबा. राजू आजीला नाही नेत मी. काका रात्री येऊ दे ना, मी तुमचं लेकरू नाही काय. राजू काका संग मागे लागली होती कीर्तनाला. रोज दुपारी जाती, रोज सकाळी तिला नेऊन सोडतो मी 9-9:30 वाजता तिकडे कीर्तनाला आईला आणि त्यांना. रोज आईसोबत जाते. रात्री आणि आज नाही समाप्त. शेवटचा दिवस आहे तर आज भरपूर तिथं गर्दी राहणार आहे. पण तरी पण ती जायचं आई नेती का ठेवती घरी? नेते बाबा. मग आता काय करू? हाय आवडी नेते गाडीत. आवडी सांभाळून तिला. रडतीले घरी ही. हिला घरीच राहू दे. तर तिथं रडशील का माय मम्मीकडे नेऊन घाल. गुपचूप कीर्तन सुरू व्हायच्या टायमाला येतं तिला जसं ध्यान. मग झोपी जाते. मग झोपीत जाते. मग म्हणते आई पप्पाकडे जायचं होतं मला. म्हणलं पप्पा गेला आता येणार आहे आपल्याला न्यायला. ती गाडीतून उतरली मला म्हणते मला घ्यायला ये हा. वापस. हो हो दी. गंधर्व. हो ग दीदी. तिथं तिथं महाराज काय म्हणतात? कसं काय तू कीर्तनालाच बस कीर्तनाला बसू मी? आजच्या दिवस बेस दूर जा 12 वाजले. मला काम येणार आहे. जरसं जाऊ दे आता. लोक 50-40 गावचे लोक वाढा फेडायला एखादी पंगत वाढा. जेवण करायचं. नाही वाढा जरसे पोहेच करायचे असते त्याला आता. त्याला बहिणा पाय इकडे येणं बघ गेले ग. मागं. तिच्या पाकुळी इथं एक. ए दीदी, कुठं पाकुळी आता. ही इथं आहे वालमारी. दीदीचा ड्रेस कसा वाटतो कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि दीदीचं असंच बोलणं आहे. सगळ्या जणांनी कमेंट केले की खूप छान बोलते, खूप छान. एवढी बडबड करते दिवसभर. जर कॅमेरा चालू ठेवला ना तर तुमचे पोट दुखतील माहितीये का? कीर्तनातल्या बायाला पण आवडती बाई. काय पोरगी बोलती बाई तुमची. तुम्हाला सांगतो दिवस पोट दुखल तुमचं हसू हसू. एवढी बोलती ती. गल्लीच्या आवडीची. पूर्ण गल्ली ते प्रत्येकाला बोलती पुन्हा. आणि शाळेत कोण जाणार आहे? कसं बी बसतच नाही ती. ए दीदी, सुट्टी आहे शाळा. ए दीदी, हे कुठे गेली. ए शांडे, एक नाही ना. ए शांट्या, पिवशी ए म्हणती आणि शाळेत कोण जाणार आहे? मस्त लावलं मोठं. हा आणि लाव. नाही तू नाही लावत काळा कपाळ मी. मग मी तुला नेणार नाही. मी तुला जर लावलं तर. मी थांबतो घरी. हा, पाय भर मग आता. जाऊ दे. नाना इकडे ये ना. गण लाव गण लाव. घेऊन जा. आजीला न्यायचं ते. तर आजीची तब्येत बिघडलेली आहे थोडी, त्याच्यामुळं नाना घरी राहणार आहे. हो पप्पा दवाखान्यात घेऊन जायचं. दवाखान्यात नेऊ का आजीला? ते डॉक्टर येतात ना आपल्या घरी. आणि त्या डॉक्टरला विचारायचं तपास. हा तपासतात ते. इंजेक्शन देतील आजीला. एक सलाईन देऊ आपल्या. आपल्या आधी देऊ आता. हा तू घरीच थांबा आजीजवळ. हम्म. आज आता सलाईन दे आज. आणि आमच्या दीदीला आयुष्यात बाई ही पोरगी लावू दे. बस ना, राहू दे ना तू पण. तू 4 वेळेस मोड. सलाईन देऊ आपल्या आजीला नाना. हा मस्त मस्त सलाईन द्यायची. त्याच्यात हा कोणाची पिवशी? काही याच्यात जरा नीट बोल ना तू. कसं नावानं बोलती डायरेक्ट? नाहीये त्याच्यात. लागते ना आता. तर चला हे 8 पाय लागले मला पण आता. 8 पाय. वैष्णव तुझं काय? त्याचं म्हणलं ना काय. ती नाही म्हणतीये. तिला चल म्हटलं तर सापडली बघा पी. लावा डोक्याला माकड. आपल्या आजीला सलाईन देऊ डॉक्टर देते. कसं नाही तशी. अशीच लाग. हा ती टोचायला आहे तिला. वाव छान, एकदम छान. खूप खूप छान दिसतीये. कोण आणले? कोणी आणल्या? तिकडे बघ ना. कोणी आणले त्या पिन? पाकुळ्या कोणी आणल्या? पाकुळ्या कोण आणल्या? कोण आणल्या पाकुळ्या? इकडे ना कुठं चालली? अगं आम्ही चाललो इकडं. ए, दोघी जणी मॅचिंग आहे.
राहू दे घरी. का आलो आम्ही विठ्ठल माळावर. दीदी अ दीदी कुठं आली तू? हा चल 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 पळू नको. हो कोणाला? हे बघ यांनी कसे ड्रेस घातले बघ. ऐक पडशी पळू नको. हे बघा मंदिर. चल ना ग ये चलायली का? हा इथं मंदिर बांधलेलं आहे. जेवणाचा मंडप आहे.